मलाही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता मिळाला नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि त्या मागची संभाव्य कारणे कोणती आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद पूर्वी युट्यूब चॅनल. तर चला आजच्या व्हिडिओला पहिला कारण, तुमचा अर्ज अजूनही पेंडिंग असेल तर अशा वेळी तुम्हाला हप्ता थांबू शकतो. चेकिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचा हप्ता थांबू. दुसरं कारण आहे, अर्जामध्ये किंवा कागदपत्रामध्ये कोणतीही चुकी किंवा त्रुटी असेल, नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक किंवा इतर माहिती जर जुळत नसेल किंवा अडचण येत असेल तर अशा वेळेस तुमचा हप्ता देखील थांबू शकतो. तिसरं कारण, आवश्यक कागदपत्रे किंवा KYC इतर पडताळणी पूर्ण नसेल. शासनाने मागितलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही KYC केलेले नसेल किंवा तुमचा फॉर्म कोणत्याही प्रकारे जर बरोबर व्यवस्थित भरल्या गेलेला नसेल तर तुम्हाला अशा वेळेस तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये थांबू शकतात. चौथं कारण आहे, योजनेच्या नियमानुसार उत्पन्नाची अट पूर्णपणे नसेल तर पात्रतेच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हालाही लाभ मिळणार नाही. बघा, तुमचं जर उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. जर आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला असेल आणि आता जर तुमच्या फॉर्मची पडताळणी झालेली असेल आणि हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही पात्र नसणार आहात, हे गोष्ट लक्षात घ्या. पाचवं कारण आहे, अर्जामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती दिली असेल. पडताळणीमध्ये ही माहिती आढळल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरू शकतो. जर तुमचा आधार कार्डवर तुमची वय किंवा कोणतीही माहिती जर जुळत नसेल, तुम्ही त्याच्यामध्ये छेडछाड केलेली असेल तर तुम्हाला अशा माहितीमध्ये जर तुमची पडताळणी नाही तर ही माहिती जर चुकीची ठरली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबू शकतो. सहावं कारण, योजनेसाठी आणि निश्चित केलेल्या वयोमर्यादेत अर्जदार नसल्यास लाभ मिळणार नाही. बघा, तुमची वयोमर्यादा 21 वर्ष पूर्ण कंप्लीट असावे आणि 65 वर्षाच्या आतमध्ये असावे. जर तुम्हाला 21 वर्ष कंप्लीट नसेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही. आणि त्यानंतर 65 वर्ष पूर्ण असावे, म्हणजे 65 वर्षापर्यंतच असावे. त्यावरी जर वय कंप्लीट असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर सातवं कारण आहे, शासनाच्या दिलेल्या पात्रतेच्या इतर अटी पूर्ण होत नसतील किंवा पडताळणीनंतर अर्ज अपात्र ठरला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. कारण जर तुम्ही शासनाच्या अटीमध्ये किंवा नियमामध्ये जर बसत नसाल तर त्यामध्ये जर तुमचा फॉर्म अपात्र ठरला असेल तर तुम्हाला देखील या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकणार नाही. जर तुम्हाला अजून हप्ता मिळाला नसेल तर सर्वप्रथम तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा. अर्ज अप्रूव्ह आहे, पेंडिंग आहे की रिजेक्टेड आहे हे नक्की चेक करा. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झाली का हेही तपासून घ्या. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.